नमस्कार मित्रांनो, मी अजित पालव पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत। तर मित्रांनो, आपल्या सर्व शेतकरी बांधवांकरिता एक मोठी महत्त्वाची अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर 2852 कोटी पीक विमा मंजूर, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा। तर याबद्दलची संपूर्ण आणि सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी अशा नवनवीन अपडेट करता चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करा। त्याचबरोबरीने आपल्या मराठी चॅनलला एक लाईक करायला विसरू नका। तर जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूयात। तर येथे टायटल काय आहे आपण पहा, पीक विमा मंजूर 2852 कोटी पीक विमा मंजूर, तर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा। तर आज आपण पाहणार आहोत की जवळपास पीक विमा मंजूर झालेला आहे। आता हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला आहे, याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आता जवळपास पीक विमा मंजूर झालेला आहे। आता हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आपण आज पाहणार आहोत। तर कोणकोणत्या शेतकऱ्यांचा विमा मंजूर झालेला आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांचा विमा मंजूर झालेला नाही, याविषयीची माहिती आपण पुढे पाहूयात। राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे। राज्यातील शेतकरी पीक विमा संदर्भात एक मोठी अपडेट आलेली आहे। भरपूर दिवसापासून पीक विम्याची ते वाट बघत होते। तर तुम्हाला सांगतो, पीक विमा संदर्भात आता नवीन शासनाने GR काढलेला आहे। पीक विमा मंजूर झालेला आहे। लवकरच महाराष्ट्रातील जिल्ह्यात पीक विमा आता सुपूर्द करून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहे। तर तुम्हाला देखील तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे आलेत की नाही लगेच चेक करून घ्यायचं आहे। आता पुढे पहा, राज्य सरकार वेळोवेळी शेतकऱ्यांना अनुदान, पीक विमा, त्याचप्रमाणे पीक कर्ज या सर्व सोयी सुविधा देत असतात। आता पीक विमा संदर्भात एक मोठी अपडेट आपल्या समोर आलेली आहे। नेमकं कोणाच्या खात्यात कधी आणि कोणत्या जिल्ह्यात पीक विमा मंजूर झालेला आहे, संपूर्ण माहिती आपण पुढे पाहूया। त्याचबरोबरीने हे अनुदान किती असणार आहे ते देखील आपण पुढे पाहणार आहोत। आता येथे पाहू शकता, पीक विमा मंजूर सन 2022 पासून प्रलंबित असलेली विमा रक्कम आणि यंदाच्या खरीप हंगामातील 2308 कोटी रुपये अशी मिळून 2555 कोटी रुपयांची विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे। आता मागील वर्षी म्हणजे खरीप 2024 मध्ये राज्यात विक्रमी 1,71,00,000 विमा अर्ज आले होते। त्यापैकी छाननी केल्यानंतर 1,65,00,000 अर्ज ग्राह्य मानण्यात आले होते। आता त्यापैकी केवळ 64,00,000 अर्जदारांचे दावे ग्राह्य मानून विमा रक्कम वितरित करण्यात येणार आहे। आता येथे पहा, विमा कंपन्यांना देय असलेली प्रलंबित राज्य हिस्सा अनुदानापोटी 2,852 कोटी वितरित करण्यास मान्यता दिल्यानंतर विमा रक्कम जमा करण्यास कंपन्यांनी मान्यता दिलेली आहे। विमा कंपन्यांनी खरीप 2022 आणि रब्बी 2022-23 मधील 2,87,00,000, खरीप 2023 मधील 181 कोटी, 2023-24च्या रब्बी हंगामातील 63,14,00,000 आणि यंदाच्या खरीप हंगामातील 2,308 कोटी अशी 2,555 कोटी रुपयाची विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे। तर माझे शेतकरी बांधवांनो, तुम्हाला ही रक्कम तुमच्या खात्यामध्ये आली नसेल तर तसं मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे, जेणेकरून सरकारला कळू शकेल की अजून शेतकऱ्यांना पैसे आले आहेत की नाही। आता येथे पहा, 1 रुपयातील पीक विमा योजनेअंतर्गत खरीप 2024 मध्ये 1,71,00,000 शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला होता। त्यापैकी 5,00,000 अर्ज अपात्र ठरवले होते। उर्वरित 1,65,00,000 अर्जापैकी 64,00,000 अर्जदार शेतकरी विमा भरपाईसाठी पात्र ठरले होते। त्यापोटी 2,300 कोटी रुपयांची विमा रक्कम निश्चित केली होती। राज्यात राबविण्यात येत असलेल्या पीक विमा योजनेसाठी निश्चित केलेल्या कंपन्यांची भारतीय कृषी विमा कंपनी ही एक समन्वयक कंपनी आहे।
या कंपनीने खरीप 2023 रब्बी 2023-24 मधील विमा कंपन्यांकडून राज्य शासनास अपेक्षित परतावा रक्कम, खरीप 2023 मधील नाकारलेल्या अर्जांचा जमा शेतकरी हिस्सा, विमा हप्ता रक्कम यामधून खरीप 2023 रब्बी 2023-24 खरीप 2024 मधील राज्याच्या वाट्याचा विमा हिस्सा, खरीप 2024 मधील उर्वरित अग्रिम हिस्सा विमा अनुदान तसेच मागील खरीपातील उर्वरित राज्य वाटपाचा शेतकरी हिस्सा विमा हप्ता अनुदान रक्कम देण्याची विनंती केली होती। आता या विनंतीनंतर काय पाऊल उचलण्यात आलं आहे ते आपण आता पुढे पाहूयात। त्यानुसार खरीप 2023 मधील 1087 कोटी 7 लाख, रब्बी 2023-24 मधील 1093 कोटी 68 लाख अशी 2180 कोटी 75 लाख रुपयाची रक्कम सरकारला परतावा रक्कम म्हणून विमा कंपन्यांनी देणे अपेक्षित होते। त्यापैकी कंपन्यांनी खरीप 2023 मधील 505 कोटी 96 लाख जमा केले आहेत। आता ती रक्कम खरीप 2024 मधील अग्रिमसाठी विमा कंपन्यांना वितरित केली आहे। यापैकी परतावा रकमेपैकी 1234 कोटी 64 लाख सरकारकडे जमा आहे। तसेच विविध कारणामुळे नाकारलेल्या अर्जापोटी जमा शेतकरी विमा हप्ता रक्कम 70 कोटी 22 लाख रुपये, तसेच उर्वरित संभाव्य परतावा रक्कम 464 कोटी 99 लाख आणि आयुक्त स्तरावर जमा असलेली 1304 कोटी 86 लाख अशी मिळून 1769 कोटी 85 लाख रुपयाची रक्कम समायोजित करण्यास मान्यता दिलेली आहे। त्याचबरोबर राज्य सरकारने गुरुवारी तारीख 27 शासन आदेश काढून विमा कंपन्यांना देय असलेली प्रलंबित राज्य हिस्सा अनुदान रक्कम 2852 कोटी वितरित करण्यास मान्यता दिलेली आहे। त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात निश्चित करण्यात आलेली 2308 कोटी रुपयांची रक्कम वितरित करण्यास मान्यता दिलेली आहे। त्याचबरोबरीने किती शेतकऱ्यांचे अर्ज फेटाळण्यात आले आहेत ते देखील आपण पुढे पाहूयात। तर येथे पाहू शकता 1 कोटी शेतकऱ्यांचा विमा फेटाळला। राज्यात 1 रुपयात पीक विमा योजना लागू केल्यानंतर अर्जाची संख्या 97 लाखावरून 1 कोटी 71 लाखावर गेली। यामध्ये बीडसह अन्य जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाले। त्यानंतर अर्जाची छाननी केल्यानंतर 1 कोटी 65 लाख अर्ज पात्र ठरविण्यात आले। मात्र त्यापैकी केवळ 64 लाख अर्जदारांचा विमा दावा ग्राह्य मानण्यात आला आहे। तर तब्बल 1 कोटी 1 लाख अर्जदारांचा दावा नामंजूर करण्यात आला आहे। तर आता तुम्ही इथे पाहिलं 2852 कोटी पीक विमा हा मंजूर झालेला आहे आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे देखील जमा करण्यास सुरुवात झालेली आहे। आता पीक विम्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये आले की नाही कमेंट करून नक्की सांगा। जर तुमचा अर्ज नामंजूर झाला असेल तर त्यामागे कारण कोणते तुम्हाला दिले ते देखील कमेंट करून सांगायला विसरू नका। तुम्हाला अशा विविध अपडेट किंवा नोकरी संदर्भात काही माहिती हवी असल्यास तुम्ही नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, व्हिडिओला एक लाईक करायला मात्र विसरू नका। तर आता येथेच थांबतो, पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। तोवर तुमची आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र, टेक केअर अँड बाय बाय।